नमस्कार, मी श्वेता कदम, AISSMS COE ची विद्यार्थिनी. तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या या युगात एक असा विभाग जो प्रत्यक्षाने आपल्याला जोडून ठेवतो तो म्हणजे ENTC. मोबाईल पासून सॅटेलाइट पर्यंत, IoT पासून स्मार्ट सिस्टीम पर्यंत प्रत्येकाच्या मागे ENTCचं सामर्थ्य आहे. ENTC ही केवळ ब्रांच नाही तर भविष्य घडवणाऱ्या ज्ञानांना आकार दिला जातो. चला तर मग सुरू करूया आपल्या रोमांचक प्रवासाला. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत ENTC डिपार्टमेंटचे HOD SB धोंडे सर. त्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग सर. तर आपल्या पॉडकास्टचा पहिला प्रश्न आहे की BE किंवा BTech हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी का निवडावा? या क्षेत्राचे आजच्या काळातील महत्त्व काय आहे? तू आत्ताच प्रस्तावनेमध्ये बोलल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इंडिया सगळीकडे आपण बघतोय. डिजिटल इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स हा नवीन येणाऱ्या प्रत्येक क्षेत्राचा तो पाया आहे. जसं की तू बोलल्याप्रमाणे स्मार्टफोन पासून इलेक्ट्रिक व्हेकल, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, तसेच दूरसंचार, सॅटेलाइट, सर्वच किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स हा त्याचा पाया आहे. आणि सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकारचा जो नारा आहे मेक इन इंडिया, चिप डिझायनिंग इन इंडिया, आणि मागच्या बजेटमध्ये तू बघितलं असेल तर जवळपास 76,000 कोटी नवीन स्टार्टअपसाठी, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर निर्माण करण्यासाठी शासनाने डिक्लेअर केले. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या ब्रँचला खूप चांगले दिवस येतील, रोजगार निर्मिती होईल असं मला वाटतं. BE किंवा BTech हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी का निवडावा? या क्षेत्राचे आजच्या काळातील महत्त्व काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स हा खरं तर फक्त एक शाखाच नसून खरं तर तो टेक्नॉलॉजीचा आत्मा आहे. जर आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्या क्षेत्रामध्ये बघितलं, जसं की स्मार्टफोन असेल, इंटरनेट असेल, कम्प्युटर नेटवर्क असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, सर्व ठिकाणी इनोव्हेशनचा गाभा हा इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्यामुळे आणि भविष्यामध्ये सुद्धा या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला खूप चांगले दिवस येणार आहेत. मागच्याच बजेट सेशनमध्ये केंद्र सरकारने जवळपास 76,000 कोटी रुपये या क्षेत्राचा डेव्हलपमेंटसाठी डिक्लेअर केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 5-10 वर्षामध्ये खरं तर ते विजन आहे मेक इन इंडिया. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक विजन आहे की सर्व काही आपल्याच भारतात बनलं पाहिजे, चिप मेक इन इंडिया. अँड त्यांनी एक सेमिकॉन प्रोग्राम नावाचा जो प्रोग्राम डिक्लेअर केला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर तयार करण्याचं धोरण असल्यामुळे रोजगार निर्मिती आणि इनोव्हेशनचं खूप संधी येणाऱ्या काळामध्ये या मुलांना मिळणार आहेत. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नेमके काय शिकायला मिळते? कोणत्या मुख्य कौशल्यांचा विकास होतो? मुख्यतः हा अभ्यासक्रम शिकत असताना मुलांना दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशन मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे बेसिकली 2 पार्ट आहेत. आणि ENTC किंवा VLSI डिझाईन टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना दोन्ही गोष्टीकडे त्यांची स्किल कशी अपग्रेड होतील. हार्डवेअरमध्ये जसे की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, अॅनालॉग सर्किट्स आहे किंवा कम्प्युटर नेटवर्किंग आहे, एम्बेडेड आहे, VLSI या गोष्टीवर भर दिला जातो. आणि सॉफ्टवेअरमध्ये त्यामध्ये C प्रोग्रॅमिंग असेल, पायथन प्रोग्रॅमिंग असेल, डेटा स्ट्रक्चर असेल, जावा असेल किंवा मशीन लर्निंग असेल, या गोष्टीमध्ये मुलांना ट्रेन करून त्यांच्या स्कोपनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार त्यांना जॉब मिळण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार करून देतो. ENTC इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणत्या उपशाखा किंवा स्पेशलायझेशन संधी उपलब्ध आहेत? ENTC इंजिनिअरिंग मध्ये मुख्यतः मी बोलल्याप्रमाणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर जर मुलं गेले तर त्यामध्ये एम्बेडेड सिस्टीम डिझाईन आहे, मायक्रो कंट्रोलर आहे, नेटवर्क सिक्युरिटी आहे, सिग्नल अँड सिस्टीम आहे, त्यानंतर कम्युनिकेशन्स आहे. तर ह्या वेगवेगळ्या शाखा याच्या अंतर्गत येतात. आणि नवीन जे तुम्ही बघायला गेलात तर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी सध्या दिवस जे आहे सेमीकंडक्टर, प्रत्येक जण सेमीकंडक्टर मेक इन इंडिया चिप, कारण चिप डिझायनिंग आपल्या भारतात करण्याचा जो केंद्र सरकारचा जो उद्देश आहे. आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल की शासनाने गुजरातमध्ये एक सेमीकंडक्टर हब तयार केलं. त्या पद्धतीनं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सेमीकंडक्टर हब तयार करतायत. तोच अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी हा स्वतःला अपग्रेड करून जॉब किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या कोणत्या प्रमुख संधी उपलब्ध होतात?
सरकारी व खाजगी खाजगी क्षेत्रामध्ये. तुझा प्रश्न बरोबर आहे. पुन्हा मी पहिल्या अगोदरच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आणि मुलांच्या त्यांच्या इन्क्लिनेशननुसार मुलांना हार्डवेअरमध्ये जायचं किंवा सॉफ्टवेअरमध्ये जायचं. जर एखाद्या मुलांना हार्डवेअरमध्ये जायचं असेल तर त्याला कोर इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये हार्डकोर इंजिनियर म्हणतात त्याला ते, किंवा तुमच्या VLSI मध्ये चिप डिझायनिंगमध्ये असेल, त्यानंतर सिग्नल प्रोसेसिंगमध्ये आहेत किंवा नेटवर्क सिक्युरिटीमध्ये आहेत, त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये जॉब आहेत. VLSI मध्ये तुम्ही बघितलं तर व्हेरिलॉग आहे, टेस्टिंग आहे, व्हेरिफिकेशन्स आहे, अशा वेगवेगळ्या जॉब आहेत. आणि सॉफ्टवेअरमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच कंपनीमध्ये लिडिंग जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, उदाहरणार्थ TCS आहे, विप्रो आहे, कॉग्निझंट आहे, सगळ्याच कंपनीमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांना ज्या अपॉर्च्युनिटी मिळतात किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त अपॉर्च्युनिटीज या मुलांना मिळतात. कारण ENTCची मुलं हे दोन्ही क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्ण असतात, म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. त्यांना डोमेन नॉलेज असल्यामुळे बऱ्याच कंपनी ENTCच्या मुलांना प्रिफर करतात ॲज कम्पेअर विथ द कम्प्युटर इंजिनिअरिंग. आणि गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही बोललात तर वेगळ्या वेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, जसे DRDO आहे, त्यानंतर BSNL आहे, किंवा पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत. त्यात या अशा बऱ्याच रेल्वेज आहेत, या ठिकाणी त्यांना संधी उपलब्ध होणार आहेत. बिझनेस किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या क्षेत्रात कोणत्या संधी आहेत? आता तुम्ही जर बघितलं इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन आहे. सो एव्हरीवेअर देर इज एन ऑटोमेशन. म्हणजे जर तुम्ही तुमचं स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकता, जसं की ऑटोमेशन इन ॲग्रिकल्चर, ऑटोमेशन इन बायोमेडिकल, ऑटोमेशन इन एनी फील्ड. स्मार्ट सिटीज चाललेले आहे सध्या, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्सचा रोल आहे. जर एखादा विद्यार्थ्यांनी तसं विचार केला तर तो स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकतो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मागच्याच प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअप इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमध्ये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मोटिवेट करतं नवीन इंजिनियर्सना. दे शुड स्टार्ट दी स्टार्टअप इन दी सेमीकंडक्टर इंडस्ट्री. त्यामुळे त्यांना स्टार्टअपच्या पण संधी आहेत. उच्च पगाराच्या किंवा प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडावेत? पुन्हा म्हणजे तोच प्रश्न आहे की त्या मुलांचा इंटरेस्ट कुठं आहे. जर त्यांना हार्डवेअरमध्ये जर काम करायचं असेल तर त्याने नक्कीच VLSI डोमेनमध्ये आजची हॉट फील्ड आहे, VLSI आहे किंवा एम्बेडेड आहे. तर ह्याचा बेस हा सेकंड इयरला आम्ही बनवतो, जसं की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग सर्किट, सिग्नल सिस्टीम, त्यानंतर मायक्रो कंट्रोलर, एम्बेडेड या विषयामध्ये फंडामेंटली सगळं तो क्लिअर झाल्यानंतर त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन, वेगवेगळे कोर्सेस आहेत, NPTELचे, MOOCचे कोर्सेस आहेत, ते जर मुलांनी केले तर त्यांना हार्डवेअरमध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळतात. आणि सॉफ्टवेअरमध्ये ज्या मुलांना जायचं असेल तर त्यांनी C, डेटा स्ट्रक्चर, जावा याच्या हे कोर्सेस केले बाहेर जाऊन सुद्धा वेगळे विशेष. कारण पास होणे हे सोपा विषय आहे, परंतु एखाद्या विषयामध्ये एक्सपर्टाईज होणे, त्यासाठी जर मुलांनी मेहनत घेतली तर त्यांना 100% चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. यात मला काही शंका वाटत नाही. प्लेसमेंटची स्थिती कशी आहे? विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये संधी मिळतात? प्लेसमेंटची स्थिती चांगली आहे. खरं तर आता काही म्हणजे या वर्षामध्ये या AI मुळे थोडंसं कटडाऊन सुरू आहे, पण भविष्यामध्ये जर प्लेसमेंट हे मुलांच्या कॅपॅबिलिटीवर असते. जर तो स्वतःला प्रूव्ह केला तर नक्कीच त्याला प्लेसमेंट आहे. आणि जर माझ्या कॉलेजमध्ये जर विचार केला तर बऱ्यापैकी 20-25% मुलं हे प्लेसमेंटला जातच नाहीत. त्यांचा एकच उद्देश असतो की ते हायर एज्युकेशनला जातात. काही मुलं आमचे कॉम्पिटेटिव्हला जातात. जे आमचे इलिजिबल स्टुडंट आहेत त्यापैकी 70-80% मुलांना जॉब मिळतात. त्यामध्ये मॅक्सिमम जॉब सध्या तरी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहेत. कोर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये थोडेसे कमी आहेत ॲज कम्पेअर विथ दी सॉफ्टवेअर इंडस्ट्री. पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? उदाहरणार्थ MTech, MBA किंवा परदेशी शिक्षण. येस, कारण गेट थ्रू हा मुलगा MTechला जाऊ शकतो किंवा MS साठी जायचं GREचे प्रिपरेशन करू शकतो. त्यानंतर MBA करू शकतो. ह्या तर कॉमन आहेच. याच्या व्यतिरिक्त एखादा ऍडव्हान्स कोर्स करून तो ऍडव्हान्स डिप्लोमा करू शकतो. उदाहरणार्थ टेलिकम्युनिकेशन मध्ये पण डिप्लोमा करू शकतो किंवा एम्बेडेड मध्ये डिप्लोमा करू शकतो. म्हणजे एक्सपर्टाईज
तो तिथे बनू शकतो आणि नक्कीच त्याचा फायदा त्याच्या करिअरसाठी होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त या मुलांना कारण ENTC इंजिनिअरिंगच्या मुलांचं ओव्हरऑल त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं, अनालिटिकल लॉजिकल स्किल त्याच्या डेव्हलप होतात, त्यामुळे ते UPSC मध्ये पण जाऊ शकतात. मास्टर्स केल्यानंतर ENTC मध्ये रिसर्चच्या इनोव्हेशनच्या खूप संधी आहेत. इव्हन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप संधी मुलांसाठी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त सिग्नल अँड सिस्टीम, त्यानंतर इमेज प्रोसेसिंग, नेटवर्क सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये मुलांना रिसर्च करण्याचा स्कोप आहे. ENTC इंजिनिअरिंग मध्ये संशोधनाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या कशा साधाव्यात? कारण मी आत्ताच बोलल्याप्रमाणे मुलांना आता हॉट फील्ड जर म्हणले तर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, चिप डिझायनिंग खरं तर भारतामध्ये हा अप्रोच नव्हता. आपण चिप्स जे आहे बाहेरून विकत घ्यायचो आणि इथं असेंब्ली करायचो. कुठले तुम्ही जरी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतला, पण सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक मिशन्स आहे, एव्हरीथिंग इज टू बी मेक इन इंडिया. तर त्याच्यामध्ये खूप काम करण्यासारखं, रिसर्च करण्यासारखं आहे VLSI मध्ये, सेमीकंडक्टरमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त सिग्नल प्रोसेसिंग हा एक एरिया आहे, ज्यामध्ये स्पीच प्रोसेसिंग आहे, त्या इमेज प्रोसेसिंग आहे, त्यानंतर नेटवर्क सिक्युरिटी आहे, कोर एम्बेडेड सिस्टीम आहे. तर या क्षेत्रामध्ये किंवा कोर तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा ASIC डिझाईन आहे. तर या विविध क्षेत्रामध्ये मुलांना रिसर्च करण्याचा स्कोप आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC VLSI मध्ये रिसर्चसाठी खूप स्कोप आहे. रिसर्च अँड इनोव्हेशन, कारण सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी चायनामधनं किंवा इस्रायलमधनं, जापानमधनं या जे चिप डिझाईन होत होत्या आणि आपण खरं तर त्या सगळ्या चिप भारतामध्ये बनवण्यासाठी या मुलांना खूप संधी आहे. चिप डिझायनिंग स्टार्टिंग फ्रॉम द नॅनो पार्टिकल्स. आणि आता तुम्ही बघितलं एव्हरीवेअर देर इज अन ऑटोमेशन. तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घ्या, स्मार्ट सिटीज घ्या किंवा ऑटोमेटिव्ह व्हेकल घ्या, सगळ्या ठिकाणी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये तर अर्धा पार्ट हा इलेक्ट्रॉनिक्स आहे. कारण मेकॅनिकल इज टू बी कंट्रोल बाय इलेक्ट्रॉनिक सेन्सर. आणि त्यामुळे खूप रिसर्च अपेक्षित आहे आणि नक्कीच या मुलांना या ठिकाणी संधी मिळणार आहे रिसर्चची. आपल्या पॉडकास्टमधील आजचा शेवटचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी ENTC इंजिनिअरिंगसाठी आपलेच महाविद्यालय का निवडावे? येथे कोणत्या विशेष सुविधा किंवा संधी उपलब्ध आहेत? हा, नक्कीच. कारण जर आमची कॉलेज जर बघितलं 1992 ला स्थापन झालेलं आहे. डिपार्टमेंट सुद्धा 1992 ला स्थापन झालेलं आहे. त्यामुळे लॅबोरेटरीज आहे, वेल इक्विप्ड लॅब आहेत, वेल एक्सपिरियन्स फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार असल्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आम्ही फक्त त्यांच्या एज्युकेशनवरच भर देत नाही, फक्त अकॅडमिकवर भर न देता ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आम्ही मुलांना वेगळ्या इव्हेंट ऑर्गनाईज करतो. आणि मुलांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल, लॅब वर्क असेल किंवा इंडस्ट्री टॉक असेल, इंडस्ट्री व्हिजिट असेल, या किंवा इंटर्नशिप असेल, याच्यातून आम्ही मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी आम्ही मदत करतो. तसेच आमच्या डिपार्टमेंटमध्ये स्पेसिफिकली सगळे स्टुडंट प्रोफेशनल चॅप्टर्स आहेत, जसे की IEI, IEEE, त्यानंतर IST हे स्टुडंट चॅप्टर आहेत. आमच्याकडे काही डेडिकेटेड क्लब्स आहेत, रोबोटिक्सचा एक क्लब आहे, स्पेसचा क्लब आहे. त्यामुळे मुलं हे 3च्या नंतर, आमचं कॉलेज साधारणतः 3ला संपवतं आणि 3च्या नंतर मुलं 3 ते 7-8 वाजेपर्यंत त्यांना एक डेडिकेटेड स्पेस दिलेला आहे. तर त्या स्पेसमध्ये मुलं कंटिन्यू काम करतात आणि त्यांना जर त्यामधनं ते अदर स्किल जे आहेत, जसे लिडरशिप स्किल आहेत, मॅनेजमेंट स्किल आहेत, इनोव्हेशन स्किल आहेत, ह्या सगळ्या स्किल ते त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना मोटिवेट करतो की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं पाहिजे. जसे तुम्ही आयडियाथॉन घ्या, हॅकॅथॉन घ्या, या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आम्ही त्या मुलांना पार्टिसिपेट करण्यासाठी मोटिवेट करतो. आणि ती आमचं स्ट्रेंथ आहे आमच्या डिपार्टमेंटची, की एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी आमचा मुलगा नॅशनल लेवलवर कुठला तरी प्राइज घेऊन येतो. त्यामुळे ओव्हरऑल फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्याला आपण इंजिनियर कसं बनवता येईल इन रिस्पेक्ट ऑफ सोशियल, इथिकल, ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये इनकल्केट करण्यासाठी, त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी आम्ही अगदी फर्स्ट इयर पासून ते काम करतो. नक्कीच तो त्याच्या लाईफ लॉंग लर्निंग, जीवनभर हे त्याला शिकलेल्या गोष्टी त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये उपयोगाचा पडतात. त्यामुळे आमचं कॉलेज किंवा आमचं डिपार्टमेंट हे चांगलं आहे असं मला वाटतं.
धन्यवाद सर. आजचं तुमचं हे मार्गदर्शन आम्हाला खूपच उपयोगी ठरेल आणि तुम्ही आज या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.